हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत. आमची अपॉइंटमेंट 2:15 वाजता आहे. तर आमच्याकडे थोडासा वेळ होता म्हणून आम्ही इथं शेजारीचं गार्डन आहे तिथं आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता इथं 2 मंदिरं पण आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर. काही काही मुली साड्या घालून इथं फोटोशूट करत आहेत. गार्डनमध्ये हिरवळ अशी नाही आहे, पण थोडं ओसाड आहे, पण थोडं ऊन आहे. पण काय करणार, तेवढ्यासाठी आम्ही घरी कुठं जायचं म्हणून आम्ही इथं विश्रांती घेतलेली आहोत. तुम्ही पाहू शकता. इथं अजून एक कोणतं तरी मंदिर आहे. ते दोन्ही पण मंदिर ॲक्च्युली बंदच आहेत. मंदिर तर छान वाटतं पण बंद आहे ॲक्च्युली. गावठाण एरिया आहे थेरगावचा. कावळेच नुसतंच ओरडतात, काव 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 काव. मंदिरातून कसं आहे काय माहीत, बाहेरून तर छान वाटलं. इथं पाण्याची सोय आहे, पिण्याच्या पाण्याची सोय. इथं कोणतं फॅमिली राहते आय थिंक मेंटेनन्ससाठी. किती कावळे ओरडायला लागलेत, त्यांना भूक लागली वाटतं. बघा लहान मुलगी स्माईल करते. झाडं जास्त पाहिजेत तर ते सावली मिळेल लोकांना. पण थोडी सावली कमी आहे. झाडांची पानं वगैरे पडलेले आहेत. जर असं स्वच्छता नाही आहे ॲक्च्युली लॉन वगैरे. हे एक मंदिर आहे, आपण बघूया कोणतं मंदिर आहे. पण आय थिंक हे पण मंदिर बंदच आहे. ही लोक ज्यांना कामाला आहेत ते येऊन बसलेले आहेत इथं. इथं छोटी गार्डन आहे, मुलांना खेळण्यासाठी. ती घसरगुंडी आहे, मुलं खेळत आहेत इथं. तुम्ही पाहू शकता. हे काय श्री बापूजी बुवा मंदिर आहे. हे ओपन आहे ॲक्च्युली, पण मला काय आजचं असं वाटत नाही आहे. लहान मुलं इथं खेळत आहेत. ॲक्च्युली आम्ही घरी जाणार होतो, पण अर्धा तासात परत यायचं म्हणून म्हटलं इथंच थांबू. कावळे काहीतरी खात आहेत.